गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर येथील SES दयाल आशा लॉ कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 14 एप्रिल रोजी जयंती असली तरी त्या दिवशी महाविद्यालयाला सुट्टी असल्यानं 13 एप्रिल रोजी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी विधी विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर प्रभावी भाषणे सादर केली। शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर आणली किंवा जे रयतेचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, ते रयतेचं स्वराज्य जिथे प्रत्येकाला अभय असेल, फक्त कोणत्या राजाचं शासन आहे किंवा एखाद्या राजाचं राज्य आहे या पद्धतीचं शासन शिवाजी महाराजांच्या शासन पद्धतीत आपल्याला दिसत नाही। तसंच आज जी आपली लोकशाही आहे तिथे पण तसाच प्रकारे जसं रयतेचं स्वराज्य आहे तसंच लोकांचं राज्य, लोकशाही हे आपण संविधानामुळे आज जितो जागतोय। आपण त्याला एक प्रकारे साक्षीदार होतोय या सर्व गोष्टींना। शिवाजी महाराजांचा जो एकूण विचार आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा, रयतेसाठीचा, तोच विचार महात्मा फुलेंनी त्यांच्या संघर्षातून पुढे आणला। स्त्री पुरुषांमध्ये कधी भेदाभेद त्यावेळेच्या रयतेमध्ये आढळली नाही किंवा तेव्हा झालेली नाही। महात्मा फुलेंनी तोच एक प्रतिगामी विचार, पुरोगामी विचारांनी त्यांच्यावर मात करून त्यांनी एक समाज सुधारण्याचं खूप मोठं कार्य केलं। मुलींना शिक्षणाची संधी निर्माण केली, मुलींसाठी पहिली शाळा निर्माण केली त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने सावित्रीबाईंनी मिळून। समाजाच्या खूप मोठ्या रोषाला विरोधात जाऊन त्यांनी खूप मोठं काम केलं। समाजाचं उच्चाटन आणि उद्धारण या दोन्ही गोष्टी महात्मा फुले आणि फुले दाम्पत्यांनी अत्यंत पुढाकाराने केलं। उलट शिवाजी महाराजांचा विचार त्यावेळेच्या लोकांमध्ये पुन्हा रुढवण्यासाठी शिवाजी महाराजांसारखा एक लोकहितदक्ष राजा जो म्हणजे बहुजन प्रतिपालक जी आपण उपदा लावतो शिवाजी महाराजांना की बाबा हा बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा अशा पद्धतीचा होता, ह्याची ओळख महात्मा फुलेंनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या रूपात म्हणजे पूर्ण त्यावेळेच्या लोकांना करून दिली। नंतर महात्मा फुलेंचा काळ जसा पुढे महात्मा फुले निघून गेल्यानंतर बाबासाहेबांनी तोच संघर्ष, तोच विचार जो महात्मा फुलेंनी समाज सुधारण्याचा एक वसा उचललेला, जिथे जातीय संघर्ष अतिशय तीव्र होता, तो निर्मूलन करण्यासाठी, अस्पृश्यता कायमची घालवण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकाराने प्रयत्न केला। बाबासाहेबांनी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। एवढ्यावरच बाबासाहेब थांबले नाहीत। बाबासाहेबांनी प्रत्येकाच्या मूलभूत अधिकाराचा विचार केला। मूलभूत अधिकार म्हणजे शिक्षण, नंतर आपलं जीवनमान आणि एक चांगलं प्रशस्त एक सन्मानाचं जीवन प्रत्येकाला मिळावं, प्रत्येकाने ते जगावं आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करावं, हाच एकमेव उद्देश एक चांगल्या लोकशाहीचा असतो। त्याप्रमाणे बाबासाहेबांनी संविधानाची आपल्याला एक अत्यंत मार्गदर्शक एक दस्त दिला आहे, जो एक जिवंत दस्त आहे, ज्याच्या अवतीभोवती आपलं आयुष्य सुरू आहे किंवा आपण ज्या एक विधीचा एक लॉ स्टुडंट म्हणून आपण त्याच्याच अवतीभोवती आपलं संपूर्ण जे मार्गक्रमण आहे ते आपण पुढे जाऊन करतोय। त्यामुळे शिवाजी महाराजांचा काळ, नंतर महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पुढे नेलेला विचार आणि नंतर बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचा पुढे आणलेला तोच विचार, तो एक प्रकारे या तिघा महापुरुषांच्या एकत्रित विचारधारेला, एकत्रित समाज सुधारणेच्या पूर्ण प्रक्रियेला आणि बाबासाहेबांनी जसं सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपण आत्ताच्या स्थितीमध्ये जे आहोत ते आपण शिकतोय। शिक्षण ही बाबासाहेबांच्या विचारांनुसार आपण पहिल्या पायरीवर आहोत। पहिली पायरी शिक्षणाची जी आहे, जी अतिशय महत्त्वपूर्ण एकदम महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे, जी आपल्याला पुढे जाऊन आपल्यासोबत शिकलेल्या लोकांना संघटित करता येईल आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल, जिथे जिथे
संघर्ष करण्याची वेळ निर्माण होईल, जिथे जिथे एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवायची जेव्हा वेळ निर्माण होईल तेव्हा संघटित होऊन त्यासाठी आपण संघर्ष करण्याचा नेहमी प्रयत्न बाबासाहेबांच्या लोकशाही मार्गाने विचार करून प्रयत्न केला पाहिजे. कल जो आने वाला है 14 अप्रैल को हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर इनका जयंती है और मैं छत्रपति शिवाजी महाराज, भीमराव रामजी अम्बेडकर और महात्मा फुले जी इनको मैं तहे दिल से अभिवादन करता हूँ। और हमारा जो है महापुरुष की जयंती मनाना हमारा उद्देश्य नहीं है, मतलब उनका जो अधूरा कार्य है वो हमें पूरा करना है। मतलब महापुरुष की जो जयंती है तो वो तो हमें सेलिब्रेशन करना ही है, लेकिन सेलिब्रेशन के माध्यम से महापुरुष के विचार प्रचार और प्रसार माध्यम होना चाहिए। मतलब उनके विचार जो है, क्योंकि महापुरुष अभी जीवित नहीं है लेकिन विचार से वो अभी जीवित है, तो उनका विचार कौन फॉरवर्ड करेगा? हम, क्योंकि हम लोग उनका मतलब दायित्व मतलब वारिसदार है उनका विचारधारा का, तो उनका विचारधारा का प्रचार और प्रसार माध्यम के थ्रू उनका मूवमेंट को आगे बढ़ाना हमें जरूरी है। और उनका आधा अधूरा जो मिशन है वो क्या है, उन्होंने जाति जो था वो पहले उन्होंने खत्म किया, वर्ण व्यवस्था भी उन्होंने खत्म किया भारतीय संविधान के माध्यम से। तो हमें और आगे का जो उनका मिशन था क्या था कि हम सब भारतीय है, उनको एक छत्र छाया के नीचे उनको सबको इकट्ठा लाना था, मतलब जातियाँ खत्म करके। तो हम लोग कौन है? सब लोग भारतीय है। और जातियाँ जानवरों में होती है और मनुष्य में सिर्फ तीन प्रकार होता है, स्त्री, पुरुष और किन्नर। जातियाँ मानव में होती नहीं। तो ये उनका विचारधारा को लेके हमें आगे बढ़ना है। तो मैं सबको मतलब उनको जयंती की हार्दिक शुभेच्छा देता हूँ। जय भीम, जय संविधान, जय भारत। तसेच निबंध स्पर्धेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान कमलेश्वरी हंबर्डे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झालं. We are reading the Constitution of India preamble. We the people of India. We the people of India. Having solemnly resolved. Having solemnly resolved. To constitute India. To constitute India. Into a sovereign. Sovereign. Socialist. Socialist. Secular. Democratic. Republic. And secure all the citizens. Justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, fraternity, assuring the dignity of the individual and the unity, integrity of the nation, equality of status, of opportunities, and to promote among them all in our Constituent Assembly, this 26th day of November, 1949, to hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश्वरी हंबर्डे, प्रियांका जाधव, निलेश भाटिया आणि मंजू लुपे यांनी केलं. महामानवाची जयंती आज आम्ही SCS दयाल आशा लॉ कॉलेजतर्फे सेलिब्रेट करत आहोत. त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी इथे चांगल्या संख्येने उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी जे भाषणं केली आमच्या, त्याच्यातून जाणीव आम्हाला ही होते की फक्त एक लॉचं शिक्षण घेणं हे इतकं त्यात पुरतंच मर्यादित नाही आहे, तर याच्या पुढे जाऊन ह्या महामानवांनी जो प्रेरणा दिलेली आहे, जी सोशल जस्टिस याचा जो विचार कायद्यामध्ये दिला गेला आहे आणि या महामानवांच्या मार्फत सोशल जस्टिस काय असतं त्यांच्या कार्यामार्फत आमच्या मुलांना समजावून सांगण्याचा आम्हाला एक संधी मिळते जेव्हा आम्ही जयंतीसारखे जे प्रोग्राम आहे ते सेलिब्रेट करतो त्यावेळेला. आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही या जयंतीचा कार्यक्रम जो आहे SCS दयाल आशा लॉ मार्फत
सेलिब्रेट केलेला आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे फार धन्यवाद मानते. तसंच त्याप्रमाणे आमच्या प्राचार्या श्रीमती निर्मला मेहत्रे आणि या कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे SES हे मॅनेजमेंट, त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे प्रोत्साहन दिलं त्याप्रमाणे आम्हाला परवानगी देऊन हा कार्यक्रम साजरा करण्याचं जे एक चांगलं उद्दिष्ट आमच्याकडून सादर करण्यात आलं, त्यासाठी मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.